चल आता ये चल. होय हो, बोल ना. तुम्ही लग्न झालं ऊस तोडायला इथं आणलं. बाकीचे बघा बरं सगळे कसे फिरायला वगैरे जातात आणि तुम्ही आणले मला इथं ऊस तोडायला. माझी पण एक इच्छा आहे ना, तुम्ही मला कुठंतरी न्यावा फिरायला ह्याला. तसं माझी काहीच इच्छा पूर्ण केली नाही. तुम्ही बोलले तुला मी असं ठेवील, सुकाट ठेवील, असं करल. साधा आपण लग्न झालं हनीमूनला तरी गेलोय का? अरे बाळा, आपण लग्नासाठी ना व्याजाने पैसे काढलं होतं 3 लाख रुपये. आणि 3 लाख जर नाही जर फेडत बसलं तर आयुष्यभर आपल्याकडे ते लोन फेडावं लागेल. त्यामुळे ना आल्या सरशी मी लगेच ट्रॅक्टरवर निघून गेलो या. तुला तर माहिती आहे रातून दिवस ट्रॅक्टर चालवतो या. मग तोच तर प्रश्न झालाय ना. मी इथं दिवसभर इथं ऊस तोडते, मी इथं काम करते आणि मग परत संध्याकाळी तुम्ही रात्रभर ते कारखान्याला जाता ट्रॅक्टर घेऊन. घे थोडं समजून. मग मला तुम्ही वेळ कधी देणार? आपल्या दोघांना वेळ कधी भेटणार? भेटेल थोडा दिवस थांब. एक 10-12 दिवसांनी शनिवार सुट्टी. मग आपलं असं कसं नातं टिकून राहील का असं गोष्टीने? सांगा बरं शनिवार तुम्ही. सुट्टी घेतली ना मग आपण निवांत दोघंजण कुठेतरी जाऊया. शनिवार रविवार सुट्टी घ्यायला इथं काय फडावर काय सुट्टी भेटत असते का? आता काय ते तुम्हीच आता बोलले ना उचल घेतली असं झाले. काय करणार तुला तर माहिती आहे. ऊस तोडला ट्रॅक्टर लगेच लावावं लागतो आणि लगेच घेऊन जावं लागतं. आता ते मालक माहिती ना वरटते म्हणणार आपल्याला. अहो मला काय नाही सांगायचं, जायचंच. माझ्या मैत्रिणी बघा बरं तिकडं ते कोकणात, ते महाबळेश्वरला, लोणावळ्याला जातात आणि तुम्ही मला इथं आणले ऊस तोडायला. आपण समुद्रावर पोहायला बीचवर थोडे दिवस थांबून मालकाला उद्या विचारतो गेलं की बस गांडवतो मालकाला. आताच तुम्ही बोलले आपण गरीब आहे, आपली परिस्थिती ना, आता तुम्ही समुद्रात कोकणात नेणार का फिरायला? नेतो मालक आता उचल घेतला ना अजून 10,000 रुपये घेतो आणि जाऊ आपण पुढल्या आठवड्यात. तू काय काळजी करते? मला काय नका सांगू. जर मी आहे ना तुम्ही फिरायला नाही ना नेलं तर ना मी काय काम नाही वगैरे काय करणार. तेवढ्या मोया टाकून घेऊ आणि आपलं निघू. मी आताच बोलले होते. चालते मालकाला उद्या बोलतो मी जाऊया आपण. ना मला नाही काय सांगायचं, आजच जायचं आपण. अरे बा समजून घे थोडंसं. मला काही नाही सांगायचं म्हणलं ना, आजच जायचं आपण फिरायला. तुला आता कसं सांगू मला समजावूनच. विचारतो ना मी आज मालकाला विचारतो ना उद्या आपण जाऊया. मला काय नाही सांगायचं, मला आजच हनीमूनला जायचं. काय बायकोला बाबा कसं सांगू काय समजा ना बाबा. तर त्या मालकाला आधी विचारतो बघू पुढं काय करायचं. बाया मी आज तर नाही ना माझं ऐकलं नाही ना नेलं कुठं फिरायला तर मी इथून पुढे कामच करणार नाही. ए पूनम उरक पटापटा. गाड्या आले ते मोळ्या भरायला. सोनं भाऊ बी आले ट्रॅक्टर घेऊन. आता काय करावं लागन? आता डायरेक्ट आहे का नाही ट्रॅक्टर भरावायला मला जावं लागन. उरक घे बांधून घे पटापटा. हमसर लागन. तू तिकडे वाड बांध की इथं कशाला येते माझ्यामध्ये मला काय कळणार. उरक पटापटा 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 पटा. आणि ऐक इकडे ये. काय? आज संध्याकाळी तू आम्हाला भेटायचंय. नाही बाबा, ते म्हातारे जागे असतात. मी भेटणार नाही काय तसलं. नवरा आहे का भावरा आहे? मग नवरा असला म्हणून मी काय करू? एक कोपाट त्याच्या 6 माणसं आणि तुम्हाला भेटायचं का? बायको कशाला केली कशाला मला एवढं सांग. बायको रोज लाका मरतोय तो फडा ऊस तोडून जाम घालून तू मला प्रत्येक गोष्टीला कारण देतीस होय. मी कुठं कारण दिलंय तेव्हा? हा दिलं नाही तर काय केलं? आताच काय म्हणली म्हातारा आहे ना म्हातारे. मग म्हातारी नसतात का हो? अरे हो की पण लाका मला सांग महिना झाले तर ऊस तोडायला आलो या. एक दिवस तरी तू मला नीट प्रेमानं बोलली का? हा नाही की बोलली. आता कामाने होते चिडचिड, आता घ्यायचं समजून. चिडचिडचा काय संबंध आहे याच्यात? अरे बाळा मला काय म्हणायचंय माहित आहे का की महिना झालं रोज काबाड कष्ट आपण तो करतोय. नवरा हाय बायको प्रेमाने 4 शब्द बोलावं का नाहीच? बसावं का नाही एकांतात कुठं? हो बसा. काय 4 प्रेमाच्या गोष्टी कराव्या का नाहीच? मग म्हणून म्हणलं आज काय कर, आज मला आहे ना एकट्याला भेट. अहो तुम्हाला कळायला पाहिजे. एकट्याला भेट म्हणजे कुठे भेटणार आहे इथं? दुसऱ्याच्या गावात? अगं बाई आपली कोप आहे की नाही बाजूला, कोपाच्या मागं मी आपलं जाळ करतो. आता गारट्या दिवस आहे तिथं निवांत आपण भेटू आपलं. हा मग शेकत बसू. असू दे. शेकत बसायचं इथं. मग आता गार लागतं एकांतात बसणारच आहे की आपण शेकत. अगं बाई इकडे आलो थांबा. अगं बाई शेकायसाठी नाही कधी कधी पप्पा आलो लवकर चल. 12 वाजता संध्याकाळी टायमिंग द्या ना. तिथं मी जाळ करण आलोच.
सोन भाऊला विचारून आलो आता नवीन नवीन लग्न झाले त्याचं बिचाऱ्याचं त्याचं केला का जावा जा जा मला करू दे काम जा की आलो लगेच ह्याला का सोन भाऊ बोल की एक तर महिना झालं टोळीवरून इथं आलोया हम्म. आलोय का नाही हा उचल घेतली 40-50 हजार रुपये बरोबर महिना झालं बायकोला आणि मला एकांत कसलाच मिळाना या हा. म्हणून कसं तरी बायकोला बोलवत होतो तिकडं साईडला जाऊन तवर आवाज दिलाय वे अरे एक महत्वाचं काम होतं काय काय झालं माझं भीतीच झालंय बायको बरं काय झालं मागाशी मी ऊसाच्या फळाला बांधायला बसलो होतो होय बायकोला घेऊन हा हा बायकोला घेऊन बसलो खायला होय मग बायकोला घेऊन बसला होता म्हणल्यावर काय हा तुझं हा हा झालं सुरू माझं आधी ऐक तुम्ही काय म्हणतो या लगेच जा तुझा हसत आलो बोला काय झालं बायकोला बसलो बांधायला घेऊन मग काय पप्पी पिपी घेतली नाही एखादी देवा अरे माझा ऐक म्हणतो लागलो लय नाद लागा बायांचा हे झालं आणि ते झालं. आता दोन मिनिटं बायकोला मला घेतलंय म्हणलं नवीन नवीन लग्न आहे थोडंच वाईट चिपकला असेल एखादी पप्पी घेतली असेल म्हणून म्हणलं तीच विषय तर घेतली होय अरे ऐक की माझ्या बच्चा ऐक 2 मिनिटं तर बायको म्हणत होते की किती दिवस महिना झाला ना हा दोघं जवळ नाही काय नाही लग्न झालं की दुसऱ्या दिवशी इकडे आणली उस्तुडीला हा आलो की जसं उस्तुडी चालू झाली हा. तसं मी ट्रॅक्टरवर ते इकडं म्हणजे गाठ भेट नाही काय नाही जवळ एक नाही काय नाही. इकडं म्हणजे इकडं म्हणजे उस्तुडीवरती तर काय करू एक मला सुट्टी घ्यायची 2 दिवस एक किंवा 2 दिवस हा तू काय कर ट्रॅक्टरवर जाशील का ही असली बॉम्ब मला रात आंधळा माहित आहे का नाही तुम्हाला पण मी मालकाला विचारले ना हो की पण मला हाय रात आंधळ मग आता काय मला पुढल्या वाहनाची लाईट माझ्या डोळ्यावर पडली की मला दिसत नाही हो काय ट्रॅक्टर पलटी बिलटी झाला तर आय घाला मी तिकडं गोत्यात यायचो मोंटी शेट तुम्हीच मदत करू शकता तुम्ही इथून मागा मला मदत केली आता पण करा आयला पर्याय नाही तुमच्याशिवाय बरं सोनू भाऊ हम्म. मी त्यो शिवराम आपा आहे का नाही त्याला आपा? शिवराम नाही का त्यो त्याला हा. ट्रॅक्टर चांगला चालवाय जमतो बरोबर मी काय करतो त्याची गाडी घेतो हम्म. आणि त्याला सांगतो नाही तर मग आपला राजाभाऊ आहेच हा राजा राजाभाऊ आपलं काम करण पण राजाभाऊ चालवतो ट्रॅक्टर व्यवस्थित राजाभाऊ लय खट माणूस आहे राजा फळीच्या ट्रॅक्टर होता फळीच्या याच्या आईला कोकणात घेऊन गेलं तर ट्रॅक्टर फळी वरांडा मारायला माहित नाही बरोबर एक जणाचा बांधच फोडला माहित आहे रेटला ती पळून आला होता इकडे हाणला होता. आपण मी म्हणतो गरजच नाही ना आपण रेटला तिथे गेला ना मला कधीच पोरगी गाठावली आरती झालं पण बरं गाठावली ती गाठावली अगं बरं. लग्नाच्या आधीच काय तुम्हाला सांगायचं 3 महिन्याचं आता काय तर राजा भाऊन करामतच केली पण असू द्या आपला जोडदार आहे हाय कसं बस घेतले 5-50 हजार उचल म्हटलं जाऊ द्या मरून द्या घेतले चालवण का ट्रॅक्टर पण देऊ चालवते तुम्हाला काय करायचं सोनू भाऊ चालते पण मला काय म्हणायचं माहित आहे का ट्रॅक्टर महत्वाचा आहे का बायको महत्वाचे बायको पण 3 महिने जर महिना जर लग्न होऊन तुम्ही बायकोला येळ देत नसाल तर तुम्ही नवरा मानाच्या लायकीचा आहे का खरं सांगू का? आयला तुमच्या जाग्यावर मीच नवरा पाहिजे होतो अरे माझा ऐक काय झालं ऐक काय काय झालं लग्नाला पैसे घेतलं होतं 2.5-3 लाख रुपये आता ते फेडायचं म्हणल्यावर हो की आजचं उद्या फेटत नाही ना. बायको जर निघून गेली तर येईन का परत माघारी नाही ना मालकाचा कसं आपल्यावर असतं? विश्वास आहे विश्वास गेला तिकडं जाऊन द्या मोरू द्या मी काय म्हणतो ऐका आताच्या पुरींचं लय अवघड आहे हम्म. लग्न झालं नवरा जर 4-5 दिवसाच्या आत जर जवळ नाही ना आला हम्म. तर पोरींला वाटतं मग नवरा नाही हाय ना मग समजलं ना हा मग जाते तर निघून त्यामुळे तू काय कर आता सहकार्य कर तेवढं ते शिवराम आपल्याला भेट नाही तर राजाला भेट हा बघ भेट तुम्ही आणि त्याच कार्यक्रम करून टाकतो टाक. आणि काय करतो एकदा मालकाची बी गाडी घेतो दुसरा नाही, कोण मालकाला गावतो. गेलतो नाही मी. मी बघतो तरी माझ्या पद्धतीने बघतो एकदा मालकाला मी मालकाचं ना आपलं संबंध जवळ जायचं जाऊ का ओके ओके हम्म. नक्की पण हो बसा तुम्ही आलो तुम्ही माघार. हो 500 रुपये परत ओके आय लव्ह यू होय ग बोल ना काय झालंय तुला काय नाही बाई माझा मूड ऑफ आहे जरा अगं तुला एक गोष्ट विचारायची होती. विचार की अगं आत्ताच माझं लग्न आहे, तर मला अशा काही गोष्टी सांग ना. बाई आता तुला काय सांगू अजून मीच हनीमूनला गेले नाही तर माझं काय अनुभव येणार आहे राहू दे बाई, तू सगळंच खोटं बोलते. तुला सांगायचं नाही म्हणून सांग ना. अगं महिना झाले आमचं लग्न झाले नवरा जातो रातभर तिकडं कारखान्यावर मी तर दिवसभर ऊस तोडते ना त्याला वेळ ना मला वेळ कसं काय होणार आमच्यामध्ये असं काही खोटं बोलू नको. 1 महिना झालाय तुझ्या लग्नाला, मग असं थोडीच आहे की काहीच नाही होत. तुला सांगायचं नाहीये ना, नको सांगूस. अगं तसं नाही अगं खरंच नाही काय झालं आमच्यामध्ये तर आमच्या घरच्यांचे फोन येतात म्हणतात की एकाच वर्षामध्ये खुशखबर द्या ना असं करा आणि त्या माणसाने आणून ठेवले मला इथं ऊस तोडायला सांग बरं काय होईल मग दाजीला सांग ना घेऊन जायला तिकडं तुला. आता मी त्यांना तेच म्हणलेले मला काही करून आजच्या आज मला फिरायला न्या नाहीतर मी काहीच काम वगैरे काय करणार नाही. जाऊ दे मग येऊ का?
जा मग. बाया चप्पल इथं सोडून गेली आहे. अगं हे घालून जा चप्पल. बाया चप्पल पण इथंच राहायला लागली सारखी. आता हा विषय माझा असंच जाणार आहे वाटतं. संसारात गुंतले की माझा अख्खा संसाराची वाट पण लागते आणि नीटनाटकं मन समाधानी पण नाही मी. जाऊ दे. अहो मालक तुम्ही इकडे आहे वय बोल ना माणूस. फडना बोलता पालता घातला एक काम होतं कर थोडं. कसं बोलू तुम्हाला हे समजा नाही. बोल की आता काय. एक काम होतं काय झालं महिना झालं लागला मला बर आणि ती बायको साठीच म्हणते वेळ दिला नाही वेळ नाही दिला. म्हणलं सुट्टी घ्या उद्या. सोन्या सुट्टीचं घेतलं तर कसली तारांबळ होईल का. माहिती आहे ना ओ तू भरोशाचा माणूस आहे. ट्रॅक्टर तुझ्यापाशीच आहे आज पहिल्यापासून आणि तू जर असं सुट्टीचं म्हणलं नंतर ह्या मोळ्या तोडलेल्या हे केलेलं हा नाही पण एवढे आजच्या एकदा दिवस सुट्टी घेतो मग उद्या किंवा परवाची पण येतो कामावर. सोन्या, बरोबर आहे पण एक दिवस तुला माहिती आहे ना इथं 1 तास जरी तो उशीर झाला तर इथं मोळ्या पडते ते. तू कारखान्यावर वेळ गेला तर इथं बसते ती कुयती. कसं तरी करायचं उद्या दिवस. तुला माहिती आहे ना मग तानातान किती होती काय? पळापळ किती होती. कोणतरी बघतो नाही तर कोणतरी ड्रायव्हर देतो बघून कोणतरी करा आता एक दिवस ऍडजस्ट करा आता. बघ तू कर बघ तुझ्या ह्याने तू ड्रायव्हर ऍडजस्ट कर पण भरोशाचा कर हा. नाही चालतं. आणि हो एखादा दिवस ठीक आहे नाही सोन्या नाही परवा येतो कामावर. तुझ्याशिवाय मी ट्रॅक्टर कोणाच्या हातात दिलेला नाही. नाही येतो हा? परवा कामावर. तुझं तू चांगलं व्यवस्थित ड्रायव्हर बघ आणि उद्याच्याला आज जरी गेला तर उद्या संध्याकाळपर्यंत ह्या नाही, time बघतो पर्यंत. फडात मी बघतो पोर कोण आहे का हा, ते तू तुझ्या ह्याने बघ तुझ्या विश्वासाने तू चांगला माणूस बघ चालतंय. आणि ते पण लय जास्त दिवस नाही ना उद्याच दिवस परवा बरं चालतंय. हा. येऊ का. हो 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 चालतंय. होय ग हा बोला की. तुझं म्हणे आता जमलंय लग्न कुठंतरी. हो जमलंय. का बरं. काय करतो नवरा. माझा नवरा वे हा ऊसतोडीला आहे. ऊस तोडीलाच आहे का. हो नव त्यो ऐश्वर्याचा नवरा त्यो ट्रॅक्टर ड्रायव्हर सोनू भाऊ त्याच्या बी तू जळकत होती वाटतं मध्यंतरी. कधी. कधी अगं बाया अरे लाका ही नजर आणि नजर काय लय तुमची तीक्ष्ण नजर? आहे. काही चुकीचं बघितलं तर तुम्ही. अगं बाया कुशाल लागा त्यो आला गेला का दचक्याव दचकड डोळं मारत होती की. कधी मारले डोळे विचारा बरं त्याला. बरं जाऊन दे मी काय म्हणतोय ऐक काय संध्याकाळी तू कोपाच्या बाहेर बिर निघते का कधी नाही ह्याला बिला. नाही. बरं आता ऐक सकाळच्याला निघते पहाटे. बरं असू दे हे बघ माझं एक काम आहे. माझ्या बायकोला न मला एकांत भेटत नाही तर तू काय कर माझ्या बायकोला मी सांगून ठेवतो की ही अमक्या पुरीभर तू संध्याकाळी ये म्हणून. मग तू काय कर ये बाया कसं आता मस्त नवरा बायको आहे पण चोरून भेटावं लागतंय. का बरं भेटत नाही का तुम्ही घरात. अगं महिना झालं कोपीत राहिला आहे पण म्हातारी सगळी एका जागेवर झोपायला आणि कशाचं काय बायकोच्या असं अंगावर हात टाकलं की म्हाताऱ्याला खोकले असताना लगेच मध्ये असं करते असला कोटा राहून बसलाय ग बाय. बघ बरं अरलं बेकार कंडिशन आहे बाबा माझी. देवा खूपच अवघड झालं मग ते. बरं बघ मग हो. हा नाही आली तर मग बायकून आली तर तू आली तरी चालते मग म्हणजे आपलं येऊन मला सांग निरोप की येऊ का मग. जा मग हा जा बघ तेवढं द्या ना मग दमाने जा बाया. काय ही पोरगी तर कुठे बोलात ती या. होय टोळी मालक बोला ना म्हणते भाऊ. त्या सोन्याला काय म्हणून सुट्टी देणार तुम्ही ट्रॅक्टरवरनं. अरे त्याला सुट्टी दिली तर ट्रॅक्टर कोण चालवायचं तुम्ही तो आठ चालतो उसतं मला काय खांद्यावर नेऊ का मी इथनं कारखान्यात. अहो, तसं नाही माले मग? आता मला सांगा आता त्याचं लग्न होऊन किती दिवस झाले या. अरे लग्न होऊन महिना झाला की मला पण ती बोलला मी त्याला सांगितलं ते तुला सांगतो. त्याला काय म्हणलं हा. बघ आता झालंय सगळ्या गोष्टी मान्य आहे ती. हा तू भरोशाचा ड्रायव्हर आहे म्हणलं. हा तू जर गेला तर इथं माझे बॉम्ब होणार तिथं कुयती बसून राहणार हम्म. माल पडून राहणार हा बरोबर. आधीच लोकांना फड मोकळं करून द्यायच्यात आपल्याला. अहो, आणि देव दुसरी की. गोष्ट त्याला काय म्हणलं मी तू कुठलाही तुझ्या भरोशाचा माणूस बघ हा ड्रायव्हर म्हणून हा. आणि एक दिवसच बघ आणि हा. तू दुसऱ्या दिवशी माघारी ये तर तुझ्या ह्याने तुझ्या पद्धतीने कुणाला ऍडजस्ट कर आणि जा सांगितलंय त्याला मी. पण मी काय म्हणतोय माहित आहे का मालक ऐका हा विषय काय माहित आहे का की त्याचं एक नवीन लग्न मला झालं तो की म्हणला, मोठी झालं की अहो, अजून म्हणला महिना झाला अजून बायकोच्या जवळ झोपला पण नाही तो. असला गोठा होऊन बसलाय. आता मला सांगा कसं असतं नवरा बायको म्हणजे उद्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार या नको त्या पुरीच्या मला विचार एकदम गपकून निघून गेली तर असला विषय. बर काय कर त्याला मी सांगितलंय कुठलाही बघ तुझ्या ह्याने ऍडजस्ट कर ड्रायव्हर हा आणि जा
नाही तुम्ही काळजी कर नका ड्रायव्हर आम्ही बघतो. हा, मग नाही काय अडचण. हा तुम्ही फक्त म्हणा त्याला की तुला 2 दिवस सुट्टी द्या जाऊन द्या मोरू द्या. चालतंय, सांगितलंय त्याला, तुम्ही करून घ्या ऍडजस्ट. हा फक्त माल पडून राहिला नाही पाहिजे इथं. त्याला काय धपास लागलं तरी द्या कसं आहे देतो नवीन घे, लग्न मोठे झालंय. भाऊ, मला बी कळतंय ना, आपला हा. माणूस आहे हाय सोनू भाऊ की, म्हणजे. हाय, हाय, हा? हाय. चल. हा, ना, मला कुठं मला बरं, व्हायचं काम मी आहे. जातो. हा. सांग त्याला, सांगतो सांगितलंय मी. मी, पण तू पण सांग. चालतंय. नाही तर करा ऍडजस्ट काहीतरी, एक काय 2 दिवस जाऊ दे, काय लागलं हा. तर पैसे पाठवतात. चालतंय तेवढं करा बरं का. हो 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 हो. खायला 7 वेळे मालक भेटल्यावर खायला लोकांचं कल्याणच आहे. चालतंय चालतंय आता काय नियोजन करावं बरं. राजा भाऊ इकडे या. इकडे या तुम्ही काय करताय. मोया उचलतो. एक काम होतं तुमच्याकडं. बोला की. अव 2 दिवस ट्रॅक्टरवर जाता का ही माल घेऊन. जातो की. खरं का. होय. काय झालंय हा आपला सोनभाऊ नाही का हा. सोनूभाऊचं महिना झालं लग्न झालेलं बर बर. आणि ह्या ट्रॅक्टरच्या पायात त्यांना राव बायकोला द्यायला येळ सुद्धा नाही कसलाच. हा मग मी काय म्हणतोय ऐका हा बोला. इकडे बघा विषय असा आहे की तुम्ही 2 दिवस जावा तुमची काय नाईट असेल ते द्यायला येईन. चालतं चालतं. ते सोनभाऊचं आम्हाला तेवढं जुगाड लावायचं होय होय कळलं का. होय होय जातो जातो. नक्की का होय, 100% घ्या बरं सख्या बायको शपथ. सख्या बायकोची शपथ. हा जावा वा मोळ्या सांगू का मग त्याला फिक्स जावा मग. मुकदम बोला की. बरं, ते सोन्याने भेटले होते हां की त्याला सोन्याला काहीतरी 2 दिवस सुट्टी पाहिजे, बायकोला घेऊन चाललाय कुठं तर गावाला. आता ह्याचं नवीन नवीन झालं की झालंय की आता पाठवायचंय त्याला, पण 2 दिवस लागतील त्याला. 2 दिवस कुठला तर ड्रायव्हर बघा. हां माल पडून राहिला नाही पाहिजे. चालते करायला लागणार ॲडजस्ट काय करता. नाही ते मोठ्याला बी बोललोय मी, ते तुम्ही करून घ्या. हां 2 दिवस आपलं. चालते मग मीच जातो घेऊन काय करता आता. हां करा काहीतरी ऍडजस्ट. ते बी बिचारा चांगला आहे, 2 दिवस जाऊ द्या त्याला. चालतंय चालतंय करून काय द्या तेवढं ऍडजस्ट. हां काय नवीन लग्न आहे म्हटलं आता ॲडजस्ट करावंच लागते काय हां करता. हां हां जाऊ द्या. चालतं येऊ का मग. हां चालतं. आयला लग्न झालं ह्यांचं ह्यांच्या हनीमूनचा बेड साजवायला लागतोय मला. आईच्या गावात बेड तरी कुठं आहे म्हणा. आता ही आहे बाज. आता आम्ही कोपीवर राहणारी माणसं. आम्हाला कुठं आता आयरात चांगलं मस्तपैकी फर्निचरचं बेड मिळालं ते हाय या बाजवत आता करायचा हानी म्हणून काय आहे. आता कसं मस्तपैकी गादी नाही पण आता गावाकडची वाकळचीच गादी मस्तपैकी बनवली आहे का नाही. असू द्या याला पण आता फुलं कुठनं टाकावी बरं. होय नाही आला वय हा तो कुठे गेला या. तो ते आहेत ना बाहेरच आहेत. या 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 ना कुठे गेले. लाजते या अहो या की. ह्याला अवघड आहे एवढं लाजायचं होय. या बोला की. या बसा या बघा हां आता निवांत होऊ द्या काय अडचण नाही. हा या असल्या गोष्टी वहिनी तुम्ही तरी मला बोललाय तुम्ही तरी कसं बोलता आणि तुम्ही पडला बाय माणूस. भाऊजी येस मॅम. आता मलाच कळेल येतो का. बसा हा व्यवस्थित आता निवांत चालू द्या. मी आहे बाहेर. धन्यवाद धन्यवाद. आम्हाला झाल्यावर सांगा जाऊ का. जवळ अहो तुम्ही पण ना कुठेही असतं का. आता काल तर पण सुट्टी घेत नाही काय नाही. मला काल सांगून सुट्टी घेतली आता 2 दिवस. गप्प तुम्हाला तर काही रोमॅन्स कळतच नाही. लगेच सिरियस जाता. सिरियस झालं आता. बायको येतं लग्नाशी. मग मी कशाची लग्नाचीच बायको आहे ना मी. ये ना जवळ मग. अरे काय स्माईल आहे तुझी. ये अहो नको. ये अहो नको. ये. अहो हां चला आता ये चल.